बॅट्समन देखील मैदानात गेलेले आहेत. क्षेत्ररक्षक लवकर लावून घ्यायचंय. पिकेन सन संघ बॅटिंग साठी उतरलाय. प्रल्हाद संघ तर त्यांच्या अगेन समर 11 मनोज खंडागळच्या दातिलीचा संघ, ते दातिलीचे ओनर आहेत. पुरस्कृत केलेत. पुरस्कृत करणं संघांना फार गरजेचं असतं. जेव्हा जेव्हा प्रीमियर लीग खेळतं तेव्हा पुरस्कार ते पाहिजेत आपल्याला. सलामीची जोडी कोमल आणि बिंदासला आपण पाहू शकता. खेळपट्टी खूप चांगली आहे. खेळपट्टीवर धावा येत आहेत, विकेट्स देखील मिळत आहेत. अमित गयकर सारख्या गोलंदाजाने विकेट हॅट्रिक देखील काल आपण पहिल्या दिवशी पूर्ण केली होती. आजपासच्या तिसऱ्या दिवसात काय घडतंय? सचिनच्या नावावर देखील 50 धावा कुठल्या गेल्या आहेत. आर्या 11 खाडीचा तो खेळाडू स्ट्रायकिंगला आपण पाहू शकता. यावेळेला बिंदासला आपण पाहू शकता. ऑन साईडला क्षेत्ररक्षण शॉट पॉईंट लेग. पहिलं षटक आपण बघितले तर संदपगाव एंड कडून फेकलं जातं. ऑन साईडला शॉट पॉईंट लेगला एक क्षेत्ररक्षण डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये आपण पाहू शकता. एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता वाईडिश लॉंग ऑनला. ऑफ साईडला शॉट थर्डमॅन पॉईंट. एक शॉट पॉईंटला एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. एक क्षेत्ररक्षण शॉट एक्स्ट्रा कव्हरला. बळीराम कोणत्या पोझिशनला येतात पाहिजे. गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन येतो जयेश पाटील मॅन फ्रॉम आपण पाहू शकता. निर्जेक अतिशय चांगला डावखोरा गोलंदाज. बहिराम आपण बघितलं तर लॉंग ऑफला जात आहेत. मिड ऑन आहे. सामना सुरू होतो बरोबर आपण तर 9:40 पंचांचा सिग्नल येतोय. मनोज लेफ्ट हॅमर आहेत. स्टॅकला बिंदास. ओ पहिला चेंडू लॉप केलाय. टोला चेंडू लागला. टायमिंग काय बेसल. वाईडिश लॉंग ऑन सीमारच्या बाहेर षटकार. जयेशने तितक्याच वेगाने बिंदासने त्याला पाठवून दिला. काय सुरुवात झाली. स्वप्नमय सुरुवात, दमदार सुरुवात. धावफलक 6 बिंदासने आघात केलाय. न चेंडू कधी हरवला फुटला नवीन आहे. न खेळाडूंपर्यंत जे जे नियम आहेत ते सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवणं फार गरजेचं आहे. एक रिव्ह्यू असणार आहे तुमच्याकडे. एकाच इनिंग मध्ये तुम्हाला एकच रिव्ह्यू घ्यावा लागणार आहे. पुण्याला जयेश गोलंदाजी मार्कवर. मॅच बॉल आलाय का बघा. आलाय. मॅच बॉल वरती का थांबलं जातं कारण त्याचा अंदाज आला असतो. जयेश लेफ्ट हँड राऊंड कडनं मारा करतो. स्ट्रायकिंगला बॅटर आपण पाहू शकता बिंदास. हो चांगला चेंडू. ऑफिस ड्राईव्ह बघायला मिळाला. पॉवर प्लेचा योग्य वापर. चेंडू चाललाय पॉइंट सी मारशा बार चौकार. दोन चेंडूवरती 10 धावा आल्यात. अतिशय चांगली स्वप्नमय सुरुवात. पिकेन सन प्रल्हाद आपण तर काळ्यांचा संघ सुरुवात दमदार झाली. नाही सुरुवात टिकून राहणं फार गरजेचं असतं. काल देखील अशा प्रकारची सुरुवात झाली. 2 षटकात आपण 32 धावा झाल्या होत्या पण त्यानंतर संघाला जास्त धावसंख्या उभारता आली नव्हती. जयेश तो बिंदास. चांगला चेंडू होता. खूप चांगला चेंडू होता. कॉर्बॅनचा अपील केलंय. बॅकफुटर गेले होते. वेग प्रचंड होता. वेगाने इम्प्रेस केलंय. तर वरुण भाविक कुशल यांच्याकडनं पिकेन संच्या फलंदाला सुवर्ण संधी. सलग 3 षटकार मारले तर 1000 रुपये आणि सलग 3 चौकार मारले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज पिकेन सन्स या टीमच्या फलंदाजांसाठी पारितोषिक आहे. ओटू कॉमेंट्री बॉक्स. जयेश हो चांगला चेंडू ड्राईव्ह केलाय. मिड ऑफ वरून चेंडू चाललाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण येतोय. बळीराम खूप चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. नाही ते 2 चेंडू खूप चांगले टाकलेत. जयेशने कमबॅक केलंय. स्ट्रायकिंगला कोमल हिरवळी संघ नायक आहे. पश्चात इथून कशा प्रकारे बॅटिंग करतोय. भरोशाचा खेळाडू अष्टपैलू खेळाडू मॅन फ्रॉम पिसवली. ऑन साईडला क्षेत्ररक्षण त्याच प्रकारचं सजवलं ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आपण बघितलं तर सजवलं होतं बिंदाससाठी. जयेश लेफ्ट हँड राऊंड कडनं मारा करतोय. हो चांगला चेंडू. परफेक्ट यॉर्कर चेंडू होता. सन्मान दिला त्याला. सॉफ्टेनने फक्त पुश केला. पुश करो खुश रहो. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल करतो आपण पाहू शकतो 12. नितीन करणचा विचार केला पहिल्या 2 चेंडूच्या तुलनेत ना हे चेंडू फार महत्वाचे फेकलेत त्यांनी. तब्बल आतापर्यंत 5 चेंडू फेकले. 3 चेंडू खूप चांगले फेकलेत. धावा थांबवल्यात थोड्या. जयेश लेफ्ट हँड राऊंड कडनं मारा करतो. स्टॅकला बिंदास. हो चांगला चेंडू. शरीराचा वेध घेतला यावेळेला. 2 चेंडू खूप चांगले टाकलेत. जयेश हो चांगला चेंडू. परफेक्ट यॉर्कर चेंडू होता. सन्मान दिला त्याला. सॉफ्टेनने फक्त पुश केला. पुश करो खुश रहो. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल करतो आपण पाहू शकतो 12. नितीन करणचा विचार केला पहिल्या 2 चेंडूच्या तुलनेत ना हे चेंडू फार महत्वाचे फेकलेत त्यांनी. धावा थांबवल्यात थोड्या. जयेश लेफ्ट हँड राऊंड कडनं मारा करतो. स्टॅकला बिंदास. हो चांगला चेंडू. शरीराचा वेध घेतला यावेळेला.
पैसे पंचांचा इशारा काय येतोय रतन मानेरकर सरांचा. लेगबायच्या स्वरूपात एक धाव मिळते. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता. पहिल्या षटकाच्या समाप्तीने एक दमदार सुरुवात झाली. पिकेन्सन असदे संघाची धावसंख्या आपण पाहू शकता. बिनबाद 13. नाही, नितीन काळेंचा विचार केला पहिल्या 2 चेंडूमध्ये 10 धावा, नंतरचे 4 चेंडू काय जबरदस्त गोलंदाजी केली, अप्रतिम गोलंदाजी केली. पॉवर प्ले मध्ये 13 धावा गेल्या काय हरकत नाहीये. खरं पहिल्या 2 चेंडूमध्ये तर तुमच्या 10 धावा आल्या होत्या. पाच आता P2चं षटक कोण घेऊन येतंय. चला चला फास्ट खेळायचं, जरा एकत्र येऊ नका, खरं वेळेला फार महत्व आहे. संध्याकाळीचा विचार केला तर अशोक पटेल लवकर आपण आता 4:15 वाजता थोडंसं अंधारमय वातावरण होतं. काल देखील थोडंसं ऊन आणि सावलीचा लपंडाव सुरू होता. गोलंदाजी मार्कवर कोण येतो पाहायचं आता. नरेशचा वापर केला जातो का पाहायचं आता. धावा झाल्या, धाव फलकात ती एक चांगली सुरुवात. भोलानाथ देखील आपण पाहू शकता. भोलानाथ गायकर जेव्हा जेव्हा त्या विभागात गेलोय तर मला फार सन्मान, त्यांनी अतिथी कशा प्रकारचं अतिथींचं स्वागत करायचं भोलानाथकडनं आपण शिकून घेऊ शकता. खूप चांगला अतिथी देव भव. प्रत्येक पाहुण्याचा सत्कार देखील ते करतात. नरेंद्र आलाय घारीलगाव यांकडून. शॉट ऑफलाईनचा चेंडू पूल केलाय, व्यवस्थित मिडल झाला नव्हता चेंडू, मिड विकेटला वेगाने चाललाय. घनश्याम आलाय तिथे, खूप चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी ॲक्युरेट येणं फार गरजेचं होतं. कोमल विकेटच्या मध्ये खूप वेगाने धावतो आणि त्याला माहिती आहे डेंजर एंडला आपल्याला जायचं तर आपल्याला रन कंप्लीट करणं फार गरजेचं आहे. धावसंख्या दाखल करते 2 ने पुढे सरते. पिकेन्सनची बिनबाद 15. शशांक पाटील या स्पर्धेचे आयोजक देखील आहेत. ओ शॉट ऑफलाईनचा चेंडू थांबले, पूल केला, फटका फसलाय. गुड कॅच, खूप चांगला झेल घेतलाय. नरेशला यश मिळतं. बिग विकेट, जो बिंदास धोकादायक ठरतो तो बाद होतोय. धावसंख्या दाखल कधी 15. पहिला गडी बाद झाला. पिकेन्सनचा नवीन बॅटर तर अष्टपैलू खेळाडू गंगाराम मडवीला आपण पाहू शकता. मॅन फ्रॉम आगासन, एक अष्टपैलू खेळाडू. हा चेंडू डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून उडवलाय. SP आल्याय, प्रयत्न खूप चांगले गेले. काय इशारा होतो पाहिजे, चौकार आहे की षटकार आहे. पंचांचा इशारा होतोय. 1 बाउंड चेंडू सीमारेषा पार, चौकार. SP प्रयत्न खूप चांगले केले होते. नितीन त्याच्या हाताला देखील चेंडू स्पर्श झाला, भरपूर धावले ते, बडीश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आले होते. नाही, ग्रीन जो पट्टा लावलाय ना सीमारेषेवरती पडदा तोच सीमारेषा आहे, त्यामुळे सर्व खेळाडूंनी लक्ष द्या. चांगला चेंडूता बघा. चौकाराचं प्रत्युत्तर लगेच दिलंय. धावसंख्या धाव फलक करते आपण पाहू शकता. यावेळेला 19. हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला पूल करायचा, व्यवस्थित मिडल होत नाही. बॅकवर्ड स्कॉर लागला, मी स्पीड झालीये, चुकीचं रूपांतर धावांमध्ये होतं. किती मिनिटात पाहायचंय. चेंडू थांबलाय, थोडासा गती कमी झालीये. 3 धावा इथून कंप्लीट केल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता. यावेळेला दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 22 म्हणजे 11च्या सरासरीने धावा गती चालू आहे. अशा पद्धतीने अजून काही चेंडू बाकी त्या षटकातील. नरे चांगली गोलंदाजी करतोय. 22 धावा धाव फलकातील लागल्यात.
नरेश पिट्टू मधले षटक होतं राईट राऊंड तिकडे मारत होतो स्टॅकला कोमल. ओ ड्राईव्ह करायला भाग पाडलं होतं यावेळेला अपील होतंय तिथे. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. षटक संपलंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. एक बॅटर बाद 22 धावा 11च्या सरसरीने धावा कुठल्यात. स्पर्धेचे आमचे अजून एक लाडके आयोजक रमेश पाटील यांचं आगमन झालेलं. त्यांचं हार्दिक स्वागत आणि खूप चांगलाही खेळ त्यांच्या टीमने या स्पर्धेमध्ये केला होता. हार्दिक एंटरप्राइजेस भिवंडी संघाने मात्र आय थिंक क्वार्टर फायनल मध्ये तो संघ पराभूत झाला आर्या 11 खार्डी सोबत कालच्या दिवसात. आणि आर्या 11 खार्डी संघ सेमीफायनल मध्ये आपण पाहतो आणि अर्नी SSCC डोंबिवली हाही संघ सेमीफायनल असे 2 संघ सेमीफायनल मध्ये ऑलरेडी क्वालिफाय झाले आहेत. 40+ ग्रामीण प्रीमियर लीग ती सेमीफायनल मॅच आपल्याला आज पाहायला मिळणार आहे डाऊ पाटील. नक्कीच नितीन काय जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या षटकात 13 नरेशने बघा. या षटकात 9 धावातल्या मिसफील्ड देखील झाली तिथे. त्यामुळे 9 धावा गेल्या आणि एक विकेट देखील मिळालं त्यांनी महत्त्वपूर्ण. 2 षटकाचा खेळ संपला. नेक्स्ट मॅच देखील असणारे आपण बघितली तर मैत्री ॲथलेटिक 11 विपक्ष उर्मिला प्रतिष्ठान. दोन्ही संघाचे संघनायक जर आला असाल तर आपण मुख्य व्यासपीठावरून थांबायचंय. आपण आल्याची नोंद करा. सूर्यकांत पाटील रोशन पाटील अंतरली आणि आपण तर गाडी बघा. वॅगनर का वॅगनर कुणाची जरा व्यवस्थित पार्क करा. व्हाईट कलरची वॅगनर बघा. सर्व खेळाडूंना प्रेक्षकांना विनंती आपण गाड्या व्यवस्थित पार्क करा. भरपूर जागा आहे. हजारोच्या संख्येने गाड्या पार्क केल्या जातील. थोडंसं आपण व्यवस्थित पार्क करा. कोणतरी खेळाडूचे नरेश आहेत. गोलंदाजी मार्कवर येतोय घनश्याम आणि आजदे. ओ झेलची शक्यता आहे. मनोज खंडागळे सांगितलंय माझा झेल आहे. काय सोप्पा झेल घेतलाय बघा. आणि किती सहजतेने झेल घेतलाय. कोणत्या प्रकारचा दबाव घेतला नाही. सहजतेने चेंडूला हातात घेतला आणि इथं मात्र बिग विकेट. घनश्यामला विकेट मिळतो. गंगारामला इथं मात्र मैदान सोडावं लागतंय. कोणत्याही प्रकारचा दबाव घेतला नाही. स्वतःने कॉल दिला माझा झेल मी घेणार आहे. त्यामुळे कोणताच खेळाडू आपण त्याच्या जवळपास आले नाही आणि एक सोप्पा झेल त्याने घेतला. मागर गायकवाड मॅन फ्रॉम तिसगाव ऑन साईडला शॉट फाईन लेग स्क्वेअर लेग मिड विकेट. बळीरामला आपण पाहू शकता. SP ला लॉंग ऑनला आपण पाहू शकता. थोडासा डीप मध्ये ऑफ साईडला शॉट टर्मॅन पॉईंटच्या क्षेत्रक्षण 30 सर्कलच्या बाहेर एक क्षेत्रक्षण गलीला आपण पाहू शकता. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पूल करायचा होता. यावेळेला फटका फसलाय. घनश्यामला अजून एक यश मिळतंय. बॅटर बाद होतोय. टोला चेंडू लागला होता. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. घनश्याम पाताळेच्या मध्ये 2 चेंडू मध्ये 2 महत्वपूर्ण त्यांनी ब्रेक थ्रू मिळवून दिले. नाही बाहुबली नक्कीच 2 वर्षापूर्वी ज्यावेळी ग्रामीण 40+ प्रीमियर लीग स्पर्धा झाली होती आणि मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी होता घनश्याम. आणि आता पुन्हा तीच सुरुवात त्याने 2025 मध्ये सुद्धा केली विकेट घेत असताना. आणि अजूनही दुसऱ्या डावात त्याची बॅटिंगही पाहायला मिळेल. नाही नक्कीच नितीन मित्र म्हणेल कदाचित JPL ही स्पर्धा त्याच्यासाठी लकी ठरली. नवीन बॅटर तर पाहू शकता आपण. योगेश आलाय. योगेश आलाय.
घनश्याम. हो चांगला चेंडू होता यावेळेला डाऊन दी ग्राउंड. डाऊन चेंडू चाललाय बॉडी स्ट्रॉंगर क्षेत्ररक्षक येतोय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. गुड थ्रो. SP बघा ना काय जबरदस्त क्षेत्ररक्षण करतोय. धावसंख्या धावफलकातील 23. 4 चेंडू नंतर अशोक पाटील धाव आली म्हणजे किती जबरदस्त नियंत्रण गोलंदाजी. समर 11 मनोज खंडागळचा संघ. घनश्याम तो कोमल. ओ चांगला चेंडू यावेळेला हवेमध्ये होता चेंडू. सॉफ्ट एंडने चेंडूला फक्त पुश केलं. तर चेंडू बराच वेळ हवेत पण थोडासा गोलंदाजाच्या बाजूने चेंडू निघून गेलाय. घनश्याम काय जबरदस्त नाट्यमय षटक हाताळतो. स्ट्रायकेला योगेशला आपण पाहू शकता. धावसंख्या धावफलकातील अशोक पाटील मला माहिती आहे 24 धावा. घनश्याम फुल टॉस लॉफ केलाय. झेलची शक्यता आहे. बळीरामने प्रयत्न केले. पंचांचा इशारा होतोय. चेंडू 1 बाउंड सीमारेषा पार. चौकार. अठ्ठावीस धावसंख्या धावफलकातील योगेश चांगली बॅटिंग करतोय. आल्यापासून त्याने धाव फलक हलता ठेवला कारण का धावा येत नव्हत्या 4 चेंडू मध्ये पण त्यानंतर त्याने 28 धावा धावफलकातील लागल्यात. घनश्याम योगेश. ओ चांगला चेंडू गुडल्यास पण थोडासा टेकअप झाला चेंडू. डॉट चेंडूची समाप्ती होते. हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक. हॅलो हॅलो. 12 खेळाडू पाणी घेऊन जायचं पाहिजे. चला दोन्ही टीमचे 12 खेळाडू. हॅलो 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 चेक. ड्रिंक्स पैकी देखील आपण तर जे बॅटिंग करतात त्या संघातीलच खेळाडू मैदानात जाऊ शकतात. अशोक पाटील विचार केला 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या. धावफल करते आपण पाहू शकता. पिकॅन्सन आज दे संघ 28. नेक्स्ट मॅच मैत्री हत्विक 11 विपक्ष उर्मिला प्रतिष्ठान. मध्ये मॅच असणार आहे त्यामुळे दोन्ही संघाच्या संघटकांनी टॉस साठी सज्ज राहत आहे. इनिंग ब्रेक मध्ये आम्ही नाणेफेकी करणार आहोत. तुमच्यापर्यंत मी पुन्हा एकदा मॅचचं विवरण पाठवतोय. बघा मॅच आपण पाहू शकता. पहिलीच मॅच पिक अँड सन्स आज दे विपक्ष समर 11. आपण तर मनोज खंडगाचा दातिलीचा हा संघ आणि त्यांच्या पहिल्या षटकात धावा दिल्या. अशोक पाटील विचार केला एक स्वप्नमय सुरुवात 13 धावा. त्यानंतर दुसऱ्या षटकात 9 धावाला 1 गडी बाद केला. या षटकात घनश्यामने काय गोलंदाजी केली 6 धावा दिल्या 2 विकेट्स मिळवले. नेक्स्ट मॅच मैत्री हत्विक 11 अंतरली विपक्ष उर्मिला प्रतिष्ठान अडिवली. चला टॉस साठी यायचंय. दोन्ही संघाच्या संघनायकांना आमच्या मुख्य व्यासपीठावरून थांबायचंय कारण इनिंग ब्रेकमध्ये टॉस केलं जाणार आहे. अशोक पाटील जेवढा वेळ आपण सकाळच्या सत्रामध्ये वाचून तो उपयोगी वेळ आपल्याला पडतो. रमेश पाटील आले. शशांक पाटील देखील आले आहेत. विनोद पाटील असतील. आपण तर सुभाष पाटीलाचं खेळाडूच्या भूमिकेत आहेत पण त्यांच्यावर मोठी जबाबदारी. मधु पाटील देखील येतील. थोड्या जबरदस्त स्पर्धा ग्रामीण प्रीमियर लीग GPL. शरद मुंडे अगासन या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. जबरदस्त मैदान. हिरवळ देखील आले. पाणी मारल्यानंतर बघा हिरवळ कशी आपोआप येते. भूमीमध्ये भरपूर काही दडलंय. पाहिजे आता गोलंदाजी मार्कवर कोण येते पुन्हा एकदा दुसऱ्या स्पेलमध्ये. नरेश बुवाचे. नरेंद्र देखील त्यांना म्हटलं तर नरू बुवा देखील परिषद या नावाने ते. नरेश गोलंदाजी मार्कवर पुणे आपण तर घारिवली यांकडून स्टॅकला कोमल. ओ लॉप केला स्टँड अँड डिलरच्या माध्यमातून चेंडू चालला यावला मिडविकेटला. क्षेत्ररक्षक आहे तिथे घनश्यामचं कौतुक करेल. थांबले. काल अशाच प्रकारचा झेल उडाला होता. सचिन आले पुढे आणि चेंडू सीमारेषा पार गेला आणि सामना देखील त्यांना गमवावा लागलाय. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता 30. घनश्यामचं कौतुक करेल. थांबले कारण त्यांना माहिती आउटफील्ड फास्ट आहे या मैदानावर. नाही कोमलला आता इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. 17 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. नरेश राईट आर्म राऊंड द गट मारा करतोय.
ओ पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड मिडॉन चेंडू चाललाय लॉंग ऑनला मिसफील्ड झाली सुभाष पाटील कडून. कधी कधी क्रिकेटमध्ये होतं चांगला खेळाडूकडनं देखील मिसफील्ड होते आणि आता सुभाष पाटील कडून जो खूप चांगला क्षेत्ररक्षक या संघाचा. धावसंख्या 4 ने पुढे सरकते. धावसंख्या धाव फल करते. आपण पाहू शकता या बेला 34 धावा. नरेंद्र पुण्याला गोलंदाजी मार्कवर चांगली गोलंदाजी केली होती. कुठेतरी थोडीसे बघा लगेच सुभाषने सांगितले की मी क्षेत्ररक्षण करायला 30 सर्कलमध्ये येतोय. मधु पाटील देखील येत आहेत जे इनॅक्शनमध्ये असणार आहेत नाही का झाले आहेत का त्यांचं खेळून आयोजकाच्या भूमिकेत आहेत. काल देखील त्यांनी भरपूर आपण आता सहकार्य केलं. हा चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा डाऊन दी ग्राउंड चेंडू चाला मिडविकेटला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. कोमलला बघा अजून धाव पाहिजे. त्याला माहिती आहे 1 ला 2 मध्ये 2 ला 3 मध्ये रूपांतर करणं फार गरजेचं. धावसंख्या धाव फलक आपण पाहू शकता. पिकेन्सन प्रथम बॅटिंग करतोय 36 धावा. हे 12च्या सरासरीने खेळ चाललाय. नरेंद्र राईट आर्म राऊंड द गट मारा करतो घारीलगाव एंड कडून. नाही कोमल चांगली बॅटिंग करतोय कारण त्यामध्ये विकेट्स गेले आहेत. इथून भागीदारी करणं फार गरजेचं योगेश आणि त्याच्यामध्ये ओल ऑफ केलाय उंच गेलाय लांबी देखील प्राप्त करतोय. चेंडू जातो लॉंग ऑफ सीमा रेषाबार षटकार. नाही प्रल्हाद काळन गोल्डन मॅन आहेत. एकविरीच्या पायथ्याशी देखील त्यांचा फॉर्म हाऊस आहे. नरेंद्रवर तर हल्ला चढवलं जातं. कोमल एक जबरदस्त बॅटर आहे कारण त्याने तर हेरला इथून धावा कराव्या लागणार आहेत. हो चांगला चेंडू होता. गती थोडीशी कमी केली खाली राहिला पडल्यानंतर चेंडू थोडंसं नाराज होत आहेत. कोमलला मोठा फटका मारता मिडविकेटला क्लिअर करायचं होतं. मिडविकेट आणि स्क्वेअर लेगमध्ये भरपूर मोठी गॅप आहे. त्या गॅपमधनं चेंडूला काढायचं होतं. धावसंख्या 42. षटकानंतर कमबॅक बघायला मिळालाय नरेंद्रचं. व पुन्हा एकदा डान्सिंग डाऊनच्या मध्ये मिडॉन चेंडू चाललाय. चांगलं क्षेत्र लॉंग ऑनला 1 धाव मिळते. श्रीनाथ पाटील आले आहेत. खूप चांगली फेकी बघायला मिळाले. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या धावफल करते. आपण पाहू शकता या बेला 43 धावा. या षटकात धावा आल्या आहेत मित्रमंडळी 15 धावा आल्यात. म्हणजे ज्याप्रमाणे दुसरं षटक हाताळलं त्याच्या तुलनेने हा षटक थोडंसं महागडं राहिलंय. 15 धावा आल्या बघा. पहिल्या षटकात 13 दुसऱ्या षटकात 9 तिसऱ्या षटकात 6 आणि आता चौथ्या षटकात 15 म्हणजे धावा आल्या. धावांचा वेग वाढला आता 43 धावा झाल्या 4 षटकामध्ये. जर विचार केला तर अशोक पाटील 10.75च्या सरासरी धावा कुठल्या गेल्यात. 12 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. पिकॅन्सन आजदेश संघ कारण कोमल हिरवळे एक असा बॅटर ना कधी काही करू शकतो मैदानावर. त्याला माहिती की कधी वेगाने धावा करायच्या आहेत. घनश्याम आलाय पुन्हा एकदा दुसऱ्या स्पेलमध्ये. घनश्याम पाताडे आपण पाहू शकता. संदपगाव एंड कडून गोलंदाजी सज्ज होतोय. चला मैत्री हत्विक 11चे कॅप्टन आणि उर्मिला प्रतिष्ठानचे कॅप्टन आमच्या मुख्य व्यासपीठावरून थांबायचं. इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकी केली जाणार आहे. त्यामुळे सातत्याने सूचना आम्ही करतो तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवतोय. ऑन साईडला शॉट फाईन लेग स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑनला स्पील आपण पाहू शकता. ऑफ साईडला शॉट ताडमॅन एक क्षेत्ररक्षक गलीमध्ये थोडासा डीपला पॉईंटच्या क्षेत्रात 30 सर्कलच्या बाहेर शॉट एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ लेग क्षेत्ररक्षक घनश्याम. चांगला फटका होता यावेळेला. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेला. इथे काय घडलंय मैदानावर तू तर मामा झाले. विकेट मिळाला असता धाव होती मानस होतं पण धाडस नव्हतं बचावले. चांगलं क्षेत्ररक्षण शॉट एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये जायचं. धाव मिळत नाहीये. कोमलला माहिती आहे त्याला विकेटवरती थांबणं फार गरजेचं आहे. योगेशने देखील कॉल दिला तर कॉल योग्य होता. धाव मिळाली असती. 10 चेंडू 17 धावांचं योगदान दिलंय. घनश्याम तर कोमल शॉट ऑफ लेनचा चेंडू पूल केलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत ते बळीराम. खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. फेकी बघा बळीरामला माहिती आहे की कोमल दुसऱ्या याला जाऊ शकतात त्यामुळे गोलंदाजाकडे फेकी केली. धावसंख्या 1 ने पुढे शकते. पिकॅन्सन धावसंख्या धाव फल करते. आपण पाहू शकता यावेळेला 44 कारण विकेट आणि टॉसला महत्व नाहीये. कंपल्सरी चेसिंग आहे. योगेश ट्राय केलाय. ओ चांगला चेंडू शरीराच्या दिशेने येणारा शरीराचा वेध घेतलेला चेंडू
धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 10 फलकावरती आपण पाहू शकता. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मिळते. धावसंख्या 45. चांगली गोलंदाजी घनश्यामच्या माध्यमातून बघायला मिळते. सुरुवात दमदार केली. तर या आधीच्या षटकामध्ये तब्बल 15 धावा आल्या. त्या कुठेतरी धावेवरती वेग जो वाढवण्याचा होता तो वाढवण्याचा वेग थांबवलाय. महेंद्र म्हात्रे मॅन फ्रॉम आजदे येत आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. एक जबरदस्त गोलंदाज कृष्णा पाटील उर्फ बॉबी फडकेपाडा. ओ चेंजा पेस आधीच पद्धत त्याचा वापर केला तर फुटवर्कचा वापर केला तर ते हेरलं आणि थोडंसं चेंडूवरती आपण तर बोट फिरवली, फिंगर रोल केले. डॉट चेंडूची समाप्ती. जबरदस्त गोलंदाजी घनश्याम पाताळच्या माध्यमातून. या आधीच्या षटकामध्ये अशोक पाटील 15 धावले. कुठेतरी हा षटक चांगलं फेकणं फार गरजेचं आणि आतापर्यंत चांगलं षटक फेकतोय घनश्याम. ओ लॉफ केलाय, उंच गेलाय. टायमिंग चांगलं झालं का पाहायचं. हो टायमिंग चांगलं झालंय. चेंडू सीमारेषा पार. षटकार. नितीन कान ह्या आधीचा चेंडू ना त्याने आपण बघितलं तर स्लो टाकला होता, पण आत्ताचा चेंडू जितक्या वेगात टाकला ना तितक्याच वेगाने चेंडूला पाठवून दिले. कोमलला हेच तर पाहिजे ना की गती कधी मिळते चेंडूला आणि ती गती मिळाली. पचता घनश्याम काय करतो पुढच्या चेंडूवरती वापसी करतो का पाहायचं का. कोमल पुन्हा एकदा आक्रमक रूप धारण करतोय. ओ झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक मात्र दूरवर आहेत. झेल कोण पकडणार. एकच धावसंख्या 10 फलकावरती आपण पाहू शकता. या बेलला 52 या षटकात धावा आल्या तब्बल. अशोक पाटील मला माहिती आहे 9 धावा आल्यात. अशोक पाटील एक षटकार गेला तरी पण 9 धावा आल्यात. 2 षटकात आपण पाहिलं तर घनश्याम पाताळीने धावा दिल्या तब्बल 15 धावा दिल्यात आणि विकेट मिळवलं त्यांनी तब्बल 2. एक चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. चला पुन्हा एकदा मैत्री आत्विक 11 अंतरली आणि उर्मिला प्रतिष्ठान अडीलची कॅप्टन टॉससाठी आमच्या मुख्य व्यासपीठावरून थांबायचंय. चला चला लवकर फास्ट घ्यायचंय. अंतिम षटक आता कोण घेऊन येतं पाहायचंय. समोर 11 आपण पाहू शकता. दातुली संघाच्या माध्यमातून गोलंदाजीचं ऑप्शन भरपूर आहे. SP देखील आहे. SP येतोय का पाहायचंय. प्रकाश देखील आहे. संदीप भोईर देखील आहे. ऑप्शन कुणाची निवड केली जाते पाहायचंय. श्रीनाथ आहेत. संदीप भोईर मॅन फ्रॉम बेतवडेचा आपण आता या खेळाडूची आता निवड केली. अंतिम षटक स्लॉगवरचं हाणामारीचं षटक. भोईर येतो एक अष्टपैलू खेळाडू संघाचा. पचता इथून कशा प्रकारे बॅटिंग केली जाते. कृष्णा देखील येतात. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. ना प्रीमियर लीग भरपूर आहेत. 40+ असतील, रेग्युलरच्या असतील. GPL देखील सुरू आहे. अंतिम षटक. संदीप येतो गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिल्या संघाचं शेवटचं षटक स्लॉगवरचं हाणामारीचं षटक. घारिवली गाव एंड कडून. घारिवली गाव म्हटलं तर आमचे रोशन संते पुरस्कर्ते सुजित पाटील उद्योजक म्हणून त्यांची ख्याती आहे आणि एक चांगले पुरस्कर्ते म्हणून त्यांची ख्याती आहे. ओ वेगवान वाईड यॉर्करचा वापर केला. कॉटबँडचा अपील केला. पंचांचा बोर्ड आकाशाकडे. बिग विकेट मॅचची गोल्डन विकेट मिळवून दिली संदीप भोईरने. कोमल बॅक टू डग आउट. वेगवान चेंडू नितीन फेकला होता. वाईड यॉर्करचा वापर केला आणि त्याला ड्राईव्ह करायला भाग पडलं तर बॅटच्या आतल्या गड्याला चेंडू लागलाय. नवीन बॅटर येतोय आपण पाहू शकता. या बेला संदीप येतोय. संदीप गोरपेकर येतोय. हार्ड इतर बॅटर पण त्याच्या वटेला आता 5 चेंडू आहेत. 5 चेंडू मध्ये त्याला किती धावा करायच्या आहेत यावर त्याचा पूर्णपणे लक्ष असणारे मोठे फटके मारेलच तो. संदीपने काय चेंडू फेकला होता. ऑप्शनच्या बाहेर चेंडू फेकला होता आणि कोमलला मात्र मोठा फटका मारण्यासाठी ललचावलं होतं. जबरदस्त गोलंदाजी. आणि 4ही फलंदाज जर विचार केला नितीन गवंत तर 4ही फलंदाज स्क्वॉड बेंचच्या स्वरूपात बाद. मगाशीच मी म्हणालो होतो कॅप्टनशिप फार महत्त्वाची असते. अशोक पाटील लिडिंग करणं एकाने फार महत्त्वाचं आणि लिडिंग करतायत. सुभाष पाटील याच मैदानात सराव करतात आणि ते कॅप्टन आहेत. त्यांना माहिती कोणत्या वेळी कोणत्या गोलंदाजाचा वापर करायचा, कशा प्रकारचं लिडिंग करायचं हे फार ते योग्य प्रकारे जाणतायत.
ऑप्शन भरपूर होते, स्वतः देखील होते, ते गोलंदाजीला येऊ शकले असते पण ते ना आले. आपण तर श्रीनाथ देखील होते, प्रकाश होता पण त्यांचा वापर केला नाही, बळीराम देखील होते पण संदीपकडे त्यांनी आपण चेंडू सुपूर्त केला. जबरदस्त गोलंदाजी सुरुवात जबरदस्त झाली. 52 धावसंख्या झाली पिकॅन्सनची. अजूनही 5 चेंडूचा खेळ घे. सिक्सर किंग आला आपण तर संदीप घोरपेकर आणि फ्रॉम नारिवली ओल ऑफ केला. स्टँड अँड डिलिव्हरच्या माध्यमातून क्षेत्ररक्षक आहे तिथे, चूक होणार नाही. मिड विकेटला बॅटर बाद. फटका खूप चांगला होता, थोडीशी ताकद कमी पडली. संदीपला अजून एक यश मिळतोय. ने संदीपची शिकार केली. काय गोलंदाजी बघा ना, 2 चेंडूमध्ये 2 महत्त्वपूर्ण विकेट. एक सेट झाला, बॅटर कोमल बाद झाला, त्यानंतर बॅटर संदीप आला, त्याने देखील मोठा फटका मारला तर मिड विकेटला. युवराज सिंग कक्षासमोर त्याचा झेल पकडला गेला. आता नवीन बॅटर किशोर होतोय. किशोर नेहमी सलामीला येणारा बॅटर पण आज मात्र थोडासा आपण तर 7व्या क्रमांकावर येतोय. संदीप ऑन ॲटिकच्या उंबरठ्यावर. चांगला चेंडू बॅटरमधनं वेगाने निघून जातोय. काय गोलंदाजी केली जाते बघा, अप्रतिम गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी. खेळपट्टीचा पुरेपूर फायदा केला जातोय. खेळपट्टी सेना आणि मातीने बनवली. खेळपट्टी गोलंदाजांना सहाय्य करते आणि संदीप वेगाने गोलंदाजी करतोय. जरी स्पिन गोलंदाज असेल पण तो वेगाने चेंडू फेकतोय. संदीप राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. चांगला चेंडू, फुलटॉस चेंडू, कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळाला. वाईट लॉंगरनं मिड विकेट क्षेत्ररक्षक आला. वाईट लॉंगरला चांगलं क्षेत्ररक्षण, गुड थ्रो. फेकी देखील चांगली केली जाते. चांगलं क्रिकेट बघायला मिळते, क्वालिटी क्रिकेट, उच्च दर्जाचं क्रिकेट बघायला मिळालं मैदानावर. 2 संघांमध्ये पिकॅन्सन संघाची धावसंख्या धावफलकाती 54. पुणे गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. संदीप तो किशोर. चांगला चेंडू होता यावेळेला. सांगतायत सर्व खेळाडू की जाऊ दे, 1 धाव गेली तरी चालेल पण स्ट्राईक रोटेट नको व्हायला. धावा फक्त आणि फक्त 55 चेंडू बाकीत. अशोक परिणाम सांगता एक काय गोलंदाजी केली, लाजवाब गोलंदाजी. 5 चेंडू मध्ये 3 धावा दिल्या, 2 विकेट मिळाल्यात. महत्वपूर्ण अंतिम चेंडू स्ट्राईकला योगेश. बॅकफूट गेला यावेळेला, जागा दिली स्ट्रोक्स खेळण्यासाठी आणि चेंडू चालला पॉइंट सीमा रेषाबार. उपयुक्त चौकार. धावसंख्या धावफलक पिकॅन्सन 59 आणि 60 धावांचं लक्ष. संदीपने या षटकात धावा दिल्या फक्त आणि फक्त स्लोगरच्या षटकामध्ये 7 धावा दिल्या, 2 विकेट मिळवल्या आहेत. जर गोलंदाजी आवडली तर टाळ्या होऊन दिल्या. शेवटचा चेंडू थोडासा त्यांनी ऑप्शनच्या बाहेर टाकला. शॉर्ट ऑफ लेंथचा चेंडू आणि योगेशने खूप चांगली बॅटिंग केली आपल्या संघासाठी. पिकॅन्सन संघाची धावसंख्या झाली आहे. पहिलं सत्र संपलंय. 59 केल्या, 60चं लक्ष असणार समर 11 संघासाठी. चला मैत्री हातविक 11चे कॅप्टन आणि उर्मिला प्रतिष्ठानचे कॅप्टन टॉस साठी या. नक्कीच. आणि 40+ संघटनेचे उपाध्यक्ष प्रमोद मडवी साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपले हार्दिक हार्दिक स्वागत. सध्या इरिॲक्शन मध्ये नक्कीच मॅच संपल्यानंतर ते आपल्या मुख्य व्यासपीठावरती येतील. पप्पू एका बाजूला कॅप्टन आहेत, उर्मिला प्रतिष्ठान अडवली, हर्षल भोईर यांच्या मालकीचा संघ. हर्षल भोईर साहेब आपण आला असेल तर आपण या संघ मालक आपले हार्दिक हार्दिक स्वागत. नितीन कालन जर आपण गोलंदाजीचा विचार केला ना तर पहिल्या षटकात 13 धावा आल्या होत्या. त्यानंतर जी गोलंदाजी झाली ना 9 धावा आल्या नरेशकडनं. त्यानंतर पुन्हा एकदा आपण तर 6 धावांचं षटक हाताळलं. जबरदस्त गोलंदाजी केली घनश्यामने. त्यानंतर पुन्हा एकदा आपण नरेंद्र आला. नरेंद्रने धावा दिल्या तब्बल 15. त्यानंतर पुन्हा एकदा घनश्याम आला. घनश्याम 9 धावा दिल्या आणि संदीपने काय जबरदस्त गोलंदाजी केली. फक्त 7 धावातल्या शेवटचा चेंडू त्याने ऑप्शनच्या बाहेर टाकला आणि तिथे मात्र स्क्वेअर आपल्याला कट बघायला मिळाली चांगली. आणि धावसंख्या धावफलक 59, 60 धावांचं लक्ष. पाच इथून समर 11 संघ हे आव्हान पार करतो की आपण बघितलं तर पिकॅन्सन त्यांना रोखतोय. जसा सामना सुरू होईल तो कॉम्बॉक्स मध्ये बदल करणार या ऐकूया पुन्हा एकदा 30व्या दिवसात. आज आपण नितीन काळे यांचा आवाज. धन्यवाद. चला टॉस साठी या. मैत्री हातविके 11 आणि उर्मिला प्रतिष्ठानचे कॅप्टन टॉस साठी यायचंय.
चला पप्पू भाणे आलेले आहेत, उर्मिला प्रतिष्ठानचे कॅप्टन, मैत्री हातविक इलेव्हनचे कॅप्टन. टॉससाठी या, इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेक करणं फार गरजेचं आहे. संजय पवार एक अतिशय चांगले क्रिकेटर, यांच्या शुभास्ते आपण टॉस करणार आहोत. पप्पू बेस्ट ऑफ लक. 6 षटकांची मॅच, एक रिव्ह्यू असणार आहे तुमच्याकडे. चला उर्मिला प्रतिष्ठानच्या कॅप्टन आलेले आहेत आणि आपण आता मैत्री हातविक इलेव्हनचे कॅप्टन तकदीर महात्रे देखील येत आहेत. नंतर वडोली जबरदस्त कॉन्टेस्ट बघायला मिळेल. टॉस करायचंय. छापा टॉस जिंकला आपण पहिले तर उर्मिला प्रतिष्ठान संघाचा पप्पू डिसिजन का असणार आहे? क्षेत्ररक्षण असेल. क्षेत्ररक्षण आपण आज बघितलं तर एक GPL कारण बऱ्याचशा लिंग स्पर्धा सुरू आहेत. 40+ देखील लिंग स्पर्धा आहे. संपूर्ण संघ देखील आपण पाहिले तर तुझा देखील नवीन संघ असणार. काय म्हणजे तुझ्या संघाविषयी आणि तुझ्या वैयक्तिक कामगिरीविषयी या स्पर्धेमध्ये? नाही, संघ तर चांगलाच आहे, पण आता परफॉर्मन्स करायचा आहे, त्याच्यामुळे ते नुसतंच अगोदरच बोलून फायदा नाही आहे. सर्वांनी परफॉर्मन्स दिला पाहिजे, इन्क्लुडिंग मी पण परफॉर्मन्स दिला पाहिजे, तेव्हा तर संघ पुढे जाईल. नाही, कॅप्टनची भूमिका फार महत्त्वाची असते. आज तर पप्पू तुझ्या जवळ जर आपण बघितलं तर एक संघ आहे, तो म्हणजे एक नवीन संघ आहे, त्याला तू कशा प्रकारे लीड करणार? नाही, माझी पण पहिल्यांदाच आहे GPL 40+मध्ये, तर मी सांगू शकत नाही की कसं, पण त्यांना कमीत कमी धावांवर रोखण्याचा प्रयत्न करेन आणि चांगला क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करेन. GPL ही स्पर्धा आपण बघितलं काही वर्ष 2 ते 3 वर्ष थांबली, पण आता पुन्हा एकदा नवीन जोमाने ही स्पर्धा सुरू. काय म्हणशील या स्पर्धेविषयी? नक्कीच प्रत्येक प्लेअरला 40+च्या GPLची आतुरता होती आणि ती संदप संघाने पूर्ण केली. त्याबद्दल संदप संघाचं मी हार्दिक अभिनंदन करतोय. धन्यवाद. तर तकदीर टॉस तर जिंकला असता काय डिसिजन घेतलं असतं? नक्कीच क्षेत्ररक्षण केलं असतं. आता बॅटिंग करायची आणि आज आपण बघितलं GPL खेळताना बघितलं तर बऱ्याचशा खेळाडूंना उत्सुकता होती की GPL कधी सुरू होणार, कधी होणार, आणि ती देखील उत्सुकता आता पूर्ण आपण झाली आहे. काय म्हणशील या संपूर्ण GPL बद्दल आणि तुझ्या संघाविषयी? कुठली पण टुर्नामेंट आयोजन करायचं काही गोष्ट नाही आणि ते संदप संघाने करून दाखवलं. त्यांना पहिल्यांदा मी धन्यवाद व्यक्त करतो. आणि स्पर्धा चांगली आहे, 2 दिवस बघितले आम्ही, तर स्पर्धा एकदम चांगली पद्धतीने पार पडलेली आहे आणि अशीच स्पर्धा पार पडू ही इच्छा. थँक्यू. तर जाऊया कॉम्बॉक्समध्ये. सज्जत नितीन, धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद बाळू पाटील. महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा व गण्याला वंदन करून करतोय. आपण या स्पर्धेला पाहतोय 40+ ग्रामीण प्रीमियर लीग 2025. आयोजक पाटील 11 क्रिकेट संघ संदप 40+ ही आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. त्यांनी पहिल्या डावात पिकॅन सन्स या टीमने 59 धावा उभारल्यात आणि समर 11 संघाला आता 60 धावांचा पाठलाग करायचा आहे. पुढच्या मॅचचा टॉस झालेला आहे. उर्मिला प्रतिष्ठान आडिवली या संघाने टॉस जिंकलाय. पुढच्या मॅचमध्ये गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पिकेन सन्सच्या कोणत्याही गोलंदाजाने हॅट्रिक घेतली तर नक्कीच पारितोषिक सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. वरुण, भाविक, कुशल यांच्याकडनं विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. पहिले षटक स्वतः संघ मालक बघा, टीम ओनर सुद्धा आहेत. प्रल्हाद काळ सामन्याला होते सुरुवात. पहिला नो बॉल, बीमर बॉल होता आणि त्याला पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार आणि येणारा चेंडू असेल फ्रीट. धावा एकूण मिळतील 5. जबरदस्त सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. समर 11 दातिवली आणि जर GPL मध्ये तुम्ही पाहिलं तर अंश 11 दातिवली प्रमोद पाडवी यांच्या मालकीचा संघ तुम्ही आज निर्जे ग्राउंडमध्ये पाहणार आणि या ग्राउंडमध्ये तुम्ही समर 11 दातिवली संघ पाहतायत. मनोज खंडागळे स्वतः एक चांगले क्रिकेटर आहेत. अंडरम ओरम क्रिकेट ते खेळलेले आहेत आणि आय थिंक मला वाटतं समर सुद्धा इथे उपस्थित होते मग असे मला वाटतं. फ्रीटचा बॉल होता, त्याला पाठवून दिलाय मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी सिक्सर. कॅप्टन सुभाष पाटीलच्या बॅटमधून आलेला हा GPL सिक्सर. स्वतः चांगले क्रिकेटर आहेत. SP पॅनलचे पंच जे आपण पाहतो त्या पंच आपण कमिटीचे सर्व आहेत.
आणि या स्पर्धेचे आयोजक सुद्धा आहेत. आणि प्रल्हाद काल यांनी याच गोलंदाजाला त्यांनी टार्गेट केलंय. हाही फटका चांगला आहे. सुभाष पाटीलला थांबवणं आता कठीण झालंय पीके एन सन्सला. पंचांचा इशारा येतोय. चौकार. कौरव मुंडे साहेबांना विनंती असेल आगासांच्या आपण व्यासपीठावर या. आपलं हार्दिक स्वागत. नेहमी क्रिकेटला सपोर्ट राहिलेला आहे कौरव मुंडे साहेबांचा आपण पाहतोय. आणि काय सुरुवात केली इथे सुभाष पाटीलने. 15 धावा. हाही पंचांनी नो बॉल घोषित केलाय. दोन बिमर बॉल टाकले त्यामुळे आता प्रल्हाद कान गोलंदाजी करू शकत नाहीयेत. आणि त्यांच्या आता जे राहिलेले चेंडू आहेत ते दुसऱ्या गोलंदाजाला टाकावे लागतील. एक मिनिट थांबायचे. रिव्ह्यू घेतलाय का एसपी फिल्डिंग करणाऱ्या टीमने? कोमलदादा रिव्ह्यू नाही ना? ओके ओके. नो बॉल आहे. चला ओके. एस पी पॅनलचे पंच बघा संदीप भाने यांचे आगमन झालेले आहे. त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. येणारा चेंडू फ्रीट असेल म्हणजे आपण पाहिलं तर रतन पानेरकर सरांचा इशारा आलेला आहे. फ्रीट बॉल असेल कारण नो बॉल होता. योगेश आलेत. उरलेले काही जे चेंडू आहेत ते फेकण्यात योगेश आलेले. धावा 16 झालेले आहेत त्या समर 11 दातिवली. कारण त्यांचे चॉईस कॅप्टन होते सुभाष पाटील जे संघ मालक आहेत मनोज खंडागळे. त्यांनी चॉईस कॅप्टन म्हणून सुभाषची निवड केली. चांगला चेंडू होता. सुभाष सुद्धा फ्रीटचा बॉल होता मात्र पाहत राहिले की एक्झॅक्ट काय घडलं. हा ऍक्शन रिप्ले बघूया. योग्य बॉल बघा पडल्यानंतर आतमध्ये आला. ऑफ ब्रेक तुम्हाला पाहायला मिळालाय. डॉट बॉलची ती समाप्ती होईल. जो फ्रीटचा बॉल होता त्याच्यावर फायदा घेऊ शकले नाहीयेत सुभाष पाटील एसपी. इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता. बाईकच्या स्वरूपात एक धाव मिळाले. बरेचसे बॉल फुलटॉस झाले त्या ओव्हरमध्ये. 17 धावा झालेल्या आहेत. 60 धावांचा पाठलाग करत असताना समर 11 दातिवली. पुढच्या मॅचमध्ये तुम्हाला उर्मिला प्रतिष्ठान विरुद्ध मैत्री अर्तविक अंतारली संघ तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही टीम आपले प्लेइंग 11 लिस्ट पाठवायची आमच्या स्कोररकडे. मैत्री अर्तविक 11ची आलेली आहे. अठरा धावा झाल्यात. उर्मिला प्रतिष्ठान अडिवली आपल्या खेळाडूंची 11 खेळाडूंची लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवा आणि जो इम्पॅक्ट प्लेअर आहे तुमचा तोही आम्हाला लगेच सांगायचा आहे. 18 धावा. ऑन साईडला खेळायचं होतं. विकेट धोक्यात आहे. गणेश पाटील झेल खाली आलेत. मॅन फ्रॉम खंबालपाडा. चूक होणार नाहीये. ज्या विकेटची गरज होती पीके एन सन्सला ती विकेट योगेशने घेतली आहे. सुभाष पाटील बॅक टू द पॅव्हेलियन. ज्या विकेटची गरज होती ती विकेट इथे मिळाली. 18 वरती पहिला धक्का लागला सुभाष पाटीलच्या स्वरूपात. क्या बात आहे. सचिन पाटील सुद्धा इन ऍक्शन मध्ये.
विकेट इथे मिळालेली आहे. आता मात्र स्वतः संघ मालक बघा, दोन्ही टीम्सचा जर विचार केला एकाच बाजूला परलात कारण संघ मालक आहेत ते इन ऍक्शन मध्ये आहेत. चेंडू कार्पेटचे सायने खेळतात. किशोर आलेत गोलंदाजी करण्यासाठी. तिथे फिल्डिंग थोडीशी मिस फिल्डिंग झालेली आहे. दुसरी धाव घातक ठरू शकते. मात्र काय घडलंय मैदानात, 2 धावा इथे वेगाने पूर्ण झालेले आहेत. श्रीनाथचा कॉल होता 2 धावा आणि त्या क्षेत्रावर मग सुभाष पाटील फिल्डिंग करत होते तेव्हाही मिस फिल्डिंग झाली होती. आता कोमल हिरवळे म्हणजे 2 चांगले खेळाडू मात्र त्या क्षेत्रामध्ये थोडीशी मिस फिल्डिंग होते असं म्हणावं लागेल. कारण की दुसऱ्यांदा हे चित्र आपण पाहिलंय. तिथून एक चौकार गेला होता. 20 धावा झालेल्या आहेत. 60चं टार्गेट आहे. 6 ओव्हरची मॅच. किशोर फटका चांगला आहे मात्र लॉंग आपला क्षेत्ररक्षक आहेत. गणेश मात्रे तिथे आहेत. मॅन फ्रॉम भालगाव. भरपूर वर्ष भालगावासाठी त्यांनी सेवा केलेली आहे. गणेश मात्रे नाव भरपूर चर्चेत राहिलेले आहे. टेनिस क्रिकेट, ग्रामीण बॉल टेनिस क्रिकेटचा जर तुम्ही विचार केला 21 धावा धापरकरती लागलेले आहेत. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. गोलंदाज किशोर मॅन फ्रॉम आगासन. वेगवान चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. फुटवर्कचा वापर नव्हता. फुटवर्क टेस्ट केला या बॉलवर किशोरने. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. सर्व खेळाडूंना विनंती असेल आपल्या बाईक 4 व्हीलर थोड्याशा व्यवस्थित पार्किंग करा जेणेकरून कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाहीये. लास्टिंग डाऊन द विकेट. पुढे आले मनोजच्या बॅटमधला फटका चांगला आहे. गणेश वेगाने आले. एकदा पूर्ण झाली. 2 धावा इथे पूर्ण होतील. 2 धावा इथे मिळालेल्या आहेत. 23 धावा धापरकरती लागल्या. 60 धावांचा पाठलाग करत असताना या मॅच मध्ये आपण पाहतोय समर 11 दातिवली आणि स्वतः पुरस्कर्ते आता मैदानात आहेत मनोज खंडागळे. स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक सातत्याने सुभाष पाटील, रमेश पाटील असतील सातत्याने लक्ष केंद्रित करतायत. मात्र क्षेत्ररक्षक एक्झिट थोडंसं डीजे चे साऊंड आहेत. चांगली फिल्डिंग गणेश मात्रे आहेत. मधुकर पाटील असतील, शशांक पाटील असतील, रमेश पाटील असतील, कॅप्टन कूल, विनोद पाटील, सुभाष पाटील यांनी संपूर्ण 40+ क्रिकेट संघ संदप आणि ग्रामस्थ मंडळ संदप आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. आणि क्रीडांगणाची रूपरेषा पूर्णपणे बदलली. ज्या पद्धतीने क्रीडांगण तुम्ही पाहतायत. ऑन साईडला टर्न केलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. कपिल देव कक्षाच्या दिशेने चेंडू जातोय. मिड विकेटच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर चौकार. आलेत. आता 24 बॉल मध्ये 31 करायचे. ज्यावेळी प्रत्येकाला असंच वाटलं असेल सुभाष बाद झाल्यानंतर घनश्याम येईल किंवा अजून कोणता फलंदाज येईल. मात्र सुभाष पाटील यांची कॅप्टनशिप बघा. त्यांनी मनोज खंडागलेला इन्व्हाइट केलं कारण की त्यांना माहिती आहे सिंगल डबल धावा आल्या. अजूनही यानंतर 4 ओव्हर आहेत. त्यांना माहिती आहे 4 ओव्हर यानंतर अजूनही बिलन्स आहे. आणि त्यामुळे तुमची कॅप्टनशिप महत्वाची आहे. कोणत्या क्षणी तुम्हाला कोणाला उतरवायचं आहे, कोणत्या क्षणी बॉलिंग तुम्हाला कोणाला द्यायची आहे, कुठल्या फिल्डरला 38 सर्कलच्या बाहेर ठेवायचे हे चांगलं ठाऊक पाहिजे. जरी वेगवेगळ्या गावातील खेळाडू आज तुमच्या सोबत असतील मात्र टीम प्लॅनिंग तुम्हाला करावं लागेल कारण की GPL आहे. पहिल्या मॅचमध्ये जर तुम्ही पराभूत झाला तर दुसऱ्या मॅचमध्ये तुम्हाला धोका असू शकतो. कारण 2 मॅच पराभूत झाला तर या स्पर्धेतनं बाहेर आहेत. अमित पाटील यांचे आगमन झाले उसर्गाचे. या अमित पाटील आपले हार्दिक हार्दिक स्वागत. एक चांगले क्रिकेटर VCC उसागर संघाने अनेक मॅच त्यांनी फिनिश केलेले आहेत. लक्षात राहण्याची मॅच म्हणजे नेवालीपाडा नाका, नेवाली नाकाची जी मॅच आजही सर्वांच्या लक्षात आहे. आम्ही तिथे मॅच टर्न केली आणि त्या अगोदरपासूनच अमित पाटील चर्चेत आहेत. 2 षटकार 29 झालेले आहेत. 24 बॉलमध्ये 31 अजूनही करायचे. तिसऱ्या ओव्हरमध्ये कोमल हिरवळे आलेत स्वतः कॅप्टन. कोमलचाही फुल टॉस बॉल आहे. चुकीला माफी नाहीये. बॉल जाईल लॉंग ऑनच्या वरून. श्रीनाथ पाटील मॅन फ्रॉम नागाव त्याच्या बॅट मधून आलाय. 6
चेंडू कधी हरवला फुटला तुम्हाला नवीन मिळेल लक्षात घ्या. पहिल्या बॉलवरती षटकार आले त्यामुळे 35 झालेले आहेत. 25 आता करायचे आहेत 23 बॉलमध्ये. वेगवान चेंडू होता कोमलचा आणि जेव्हा जेव्हा फुलटॉस बॉल आलेत एसपीला फुलटॉस मिळाले काही फुलटॉस त्यांनी मिस केले आणि फुलटॉस बॉल बऱ्याच वेळा असं वाटतं प्रेक्षकांना खेळाडूंना समालोचकांनाही कधी कधी वाटतं की अरे या बॉलवरती षटकार का नाही आला. मात्र तसं नाहीये. बऱ्याच वेळा फुलटॉस बॉल वेगाने असतात बॅट वेगाने फिरत नाही बऱ्याच वेळा आणि त्यामुळे चांगले चांगले फलंदाज बीट होतात. हे क्रिकेटचं दस्तूर आहे. हा चेंडू शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग गंगाराम तिथेत. एकने धावसंख्या पुढे सरकली ती 36 वरती 24 धावा या मॅचमध्ये अजूनही करायच्या आहेत. मात्र मनोजने सांगितलं की हरकत नाही थांबायचे. 24 धावा या मॅचमध्ये अजूनही करायच्या आहेत. समर 11 दातिवली संघ तुम्ही पाहताय. दुसऱ्या बाजूला पिकेन्सन आजदे अशी लढत तुम्हाला पाहायला मिळते. सुरुवात चांगली झाली होती पिकेन्सनची मात्र घनश्यामने जी गोलंदाजी केली तिथून धावांवरती रोख लागली. दानसिंग धावतो विकेट पुढे आले. कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून खेळत आहेत. थोडीशी मिस फिल्डिंग झाली आणि बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. जीपीएल चौकार. पाहता पाहता 40 धावा कधी झाल्या बघितलं कळलंच नाहीये कारण की तिसरी ओव्हर चालू आहे आणि 60चं टार्गेट म्हणजे काय 20 धावा अजूनही करायचे आहेत आणि चेंडू 20 शिल्लक होते. एक धाव इथे मिळाले. धावा झाल्यात त्या 41. 19 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 19 धावा अजूनही करायच्या आहेत. 3 षटकानंतर पाणी घेऊन जायचं मैदान. 12 खेळाडूला विनंती असेल आपण लगेचच रेडी राहा आणि मैदानात जायचंय. आमचे स्वयंसेवक नवीन पाटील यांचे कौतुक. इथे मात्र सन्मान दिलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत पलटकान सिन्हा ते कॉल दिलाय. दुसऱ्या धावेसाठी बघायचं आहे. यस नो काय घडलंय मैदानात आणि 2 धावा तिथे पूर्ण झाल्या आहेत. दबाव दिसतोय प्रल्हाद काळणे यांच्यावरती कारण संघ मालक सुद्धा आहेत. पाणी घेऊन जाऊ शकता एसपी तुम्ही. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 17 धावा करायच्या आहेत आणि पिकेन्सनचे बघा आमचे सचिन पाटील मॅन फ्रॉम आसदेगाव जाऊ शकता आपण मैदानात. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 17 धावा करायच्या. 3 षटकात 43 धावा झाल्यात. समर 11 दातिवली संघ आपण पाहतोय. ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमात एक सुमधुर संगीत. .43 43 धावा झाल्यात. 18 बॉलमध्ये 17ची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आहे लक्षात घ्या. तुम्हाला 17 धावा कराव्या लागतात. पुढच्या दोन्ही टीम्स रेडी राहायचे. उर्मिला प्रतिष्ठान अडवली संघ मालक जर हर्षल भोईर आपण आला असेल तर या आपलं हार्दिक स्वागत. आणि दुसऱ्या बाजूला मैत्री अर्थविक 11 अंतारली सूर्यकांत पाटील आणि रोशन पाटील. मैत्री हातविक अंतारली सूर्यकांत पाटील आणि रोशन पाटील यांच्या मालकीचा संघ. क्रिकेट ज्या प्रकारे सुभाष अशोक पाटील तुम्ही उल्लेख केला नक्कीच. हार्दिका एंटरप्राइजेस भिवंडी संघ या स्पर्धेत खेळलेला आहे मात्र तो पराभूत झालेला आहे. 18 चेंडू 17 धावांची गरज आहे. गोलंदाज आपण पाहतोय गंगाराम मॅन फ्रॉम आगासन. जबरदस्त पाठवा. मनोज खंडाळे काय बॅटिंग करतात. कॉपी बुक स्टाईल मध्ये बॅटिंग करत असताना चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. तिसरा चौकार.
सुभाष पाटील ज्यावेळी प्रमोट केलं ते बाद झाल्यानंतर असं शंका आली होती मनामध्ये, मात्र मनोज खंडागळेंनी ती शंका दूर केली की मी तिसऱ्या क्रमांकावरती का बॅटिंग आलो, तर सिंगल डबल त्यांना घ्यायची होती, स्ट्राईक रोटेट करायची होती आणि आता फक्त 13 धावा करायच्या आहेत या मॅचमध्ये. डान्सिंग डाऊन द विकेट, पुढे आले, फटका चांगला आहे, कोमल वेगाने आलेत, फिल्डिंग चांगली आहे आणि 2 धावा इथे पूर्ण झाल्यात. श्रीनाथ पाटील बघा ना किती वेगाने धावतायत, मॅन फ्रॉम नागाव. फक्त 49 धावा झाल्यात. 11 धावांची आता फक्त गरज आहे समर 11 दातिवली संघाला विजयासाठी. कधी मॅच तुम्ही जिंकला, पहिली मॅच जिंकलात तर तिसरी मॅच लगेच तुम्हाला खेळायला मिळणार आहे. विनर विनर, चौथ्या मॅचमध्ये लुझर लुझर अशा मॅचेस होती, लक्षात घ्या. आज एक सेमीफायनल सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. फुलटॉस बॉल होता, फक्त दिशा देण्याचं काम केलं मनोज, चांगली बॅटिंग करत असताना या मॅचमध्ये आणि 50 धावा इथे पूर्ण झाल्यात त्या समर 11 दातिवली संघाच्या. आता विजयासाठी फक्त आणि फक्त 10 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. सुभाष पाटील आपण पाहतो त्यांचे चॉईस कॅप्टन, संघ मालक मनोज खंडागळे स्वतः मैदानात चांगली बॅटिंग करतात या मॅचमध्ये. 9 चेंडूमध्ये 20 धावा त्यांनी उपयुक्त केलेल्या आहेत. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय श्रीनाथ पाटील. सुभाषने सुरुवात चांगली दिली, कधी असं म्हटलं तर सुरुवात झाली चांगली केली की शेवट चांगलं होतं. सुभाषने 7 चेंडूमध्ये 15 धावा केल्या. आज बॉलिंगला ते आले नाही, गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. इथे सिंगल मेल, कारण माहिती आहे श्रीनाथला मोठ्या फटक्यांची गरज नाहीये, घाई करण्याची गरज नाहीये. 51 धावा झाल्या, 4थी ओव्हर आहे, 6 ओव्हरची मॅच आहे आणि 90 धावा विजयापासून दूर आहेत या मॅचमध्ये. बाळू पाटील आपण पाहतोय संघ समर 11 दातिवली. दातिवलीचे पुरस्कर्ते बाळू जेव्हा जेव्हा मैदानात उतरले ट्रॉफी घेऊन जातात, हेही आम्ही बऱ्याच वेळा पाहिलंय. अंश 11 दातिवली GPLची स्पर्धा पहिली त्यांनी जिंकली. SSC ट्रॉफी अंश 11 पारगावने जिंकली होती आणि प्रमोद मडवी नेहमी लकी पॅकर्स राहिलेले आहेत आणि आता मात्र मनोज खंडागळे त्याच गावचे पॅकर्स आहेत. 8 धावा या मॅचमध्ये अजूनही करायच्या आहेत. 52 धावा झाल्यात. 8 धावांची अजूनही गरज आहे. 13 चेंडू 8 धावा. हो, विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना चांगला चेंडू होता. इथे सिंगल मिळाले. षटक क्रमांक 4 इथे समाप्त झालेला आहे. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 7 धावा त्या मॅचमध्ये करायच्या आहेत. ज्या पद्धतीने समर 11 दातिवलीने गोलंदाजी केली, जे तिसरं षटक आपण घनश्यामचं पाहिलं, 6 धावा 2 विकेट. त्यानंतर 5व्या ओव्हरमध्ये सुद्धा आपण पाहिलं त्याने 8च धावा दिल्या, म्हणजे 2 षटकात आपण पाहिलं तर 14 धावा देत असताना 2 विकेट घनश्यामने या मॅचमध्ये घेतलेले आहेत. आणि स्लॉगरमध्ये आपण पाहिलं तर संदीप भोईरने 7 धावा देत असताना 2 विकेट त्यांनी घेतलेले आहेत. त्यामुळे धावांवरती अंकुश लावला. 60 धावांचा पाठलाग करत असताना सुरुवात खराब झाली गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं पिकेन्सन आजदे या टीमची. त्यामुळे आता सध्या मजबूत स्थितीमध्ये आपण पाहिलं तर समर 11 दातिवली संघ दिसतोय, कारण की 12 बॉलमध्ये फक्त 7 करायचे आहेत. 40+ प्रीमियर लीग सर्वांनाच आतुरता होती. त्याचं कारण कारण प्रत्येक खेळाडूला असं प्रत्येक वर्षी ते आपल्या टीममध्ये खेळत असतात. मात्र कधीतरी असंही वाटतं की सर्व गावातील खेळाडू माझ्या टीममध्ये असल्यानंतर मी खेळणं, ती एक वेगळी मजा असते. आणि पप्पूने सुद्धा खूप चांगला उल्लेख केला की सर्व खेळाडू ज्यावेळी एकत्र येतात टीम प्लॅनिंग करायला थोडंसं अवघड जातं, मात्र सर्व खेळाडू जे तुमचे मित्र असतात तेही तुमच्यासोबत बऱ्याच वेळा अपोजिट खेळतात तुमच्या, जे मात्र प्रीमियर लीगच्या माध्यमातून एका संघामध्ये खेळायची संधी मिळते. योगेश आलेत गोलंदाजी करण्यासाठी. 12 बॉलमध्ये 7 करायचे आहेत. दुसरी मॅच लगेच सुरू होईल, लक्षात घ्या. कारण कोणत्याही टीम अंधारात खेळ हा आमचा प्रयत्न नाहीये, त्यामुळे सहकार्य करायचंय. शॉर्ट प्लेनचा बॉल होता, पहिलाच बॉल योगेशचा खराब होता. आपण पाहतोय गणेश वेगाने धावताय, चेंडूची गती थोडीशी कमी झालेली आहे. 2 धावा इथे पूर्ण झाल्या आहेत. तिसरीचा प्रयत्न होता. गणेश पाटील बघा चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून 40+ प्रीमियर लीगसाठी बेस्ट फिल्डरसाठी शूज सुद्धा त्यांनी स्पॉन्सर केलेले आहेत. त्याबद्दल त्यांचे आम्ही मनापासून आभारी आहोत. सर्व आमचे जे स्पॉन्सर आहेत त्यांचा उल्लेख आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच करू. राजू काटे यांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. फुलटॉस बॉल होता, टायमिंग झालं नाहीये. क्षेत्ररक्षकाचा जजमेंट चांगला आहे. झेल ड्रॉप. मनोज खंडागळे बाळू पाटील इतक्या वेगाने धावतात, त्यांना असं वाटतं की ते तितक्या वेगाने धावतात त्यांचा साथी धावेल, आणि धावलाय. असं नसतं, कारण की सुभाष पाटील जर वेगाने धावत असेल त्यांच्या बरोबर जे खेळाडू असतात ते तितक्या वेगाने धावतील याची गॅरंटी नसते बऱ्याच वेळा. 3 धावा अजूनही करत मात्र श्रीनाथ आहेत, त्यामुळे ते धावू शकतात. श्रीनाथ पाटील असे व्यक्ती आहेत, काही करू शकतात. पंचही आहेत, चांगले तबला वादक सुद्धा आहेत. बघा मनोज खंडागळे बघा 3 धावा अजूनही करायचे त्या मॅचमध्ये.
एक वेगळी कला दिलेली आहे श्रीनाथ पाटील यांना. राजू गाडे आमचे मित्र अरविंद पाटील यांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. 3 धावा या मॅचमध्ये करायच्या आहेत. पहिली मॅच थोडीशी एकतर्फी पाहायला मिळते की काय, आणि याबरोबरच सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलाय तो समर 11 दातिली टीमने. अभिनंदन कॅप्टन सुभाष पाटील, अभिनंदन संघ मालक मनोज खंडागळे, अभिनंदन 40+ संघटनेचे उपाध्यक्ष प्रमोद मडवी, तेही या संघामध्ये खेळत आहेत, त्यांचंही अभिनंदन. हार्ड लक पिके सन्स मध्ये एक संधी अजूनही तुमच्याकडे 4थ्या मॅचमध्ये. सेकंड तुम्हाला करायचं लक्षात घ्या, मला वाटतं स्वतः समर सुद्धा घेऊ उपस्थित बघा. मनोज खंडागळे यांचे सुपुत्र, मी मगाशी उल्लेख केला ना, दातुलीचे पुरस्कर्ते जेव्हा जेव्हा रिंगणात आलेत ते खाली आज जात नाही, कारण की अंश 11 दातुलीचा मी मगाशी उल्लेख केला. प्रमोद मडवी GPLची पहिली स्पर्धा जिंकली, त्यानंतर अंश 11 पारगाव या नावाने संघ खेळला SSC ट्रॉफीमध्ये, त्यांनी स्पर्धा आकाश तारेकरला बाईक मिळाली होती, त्यामुळे चर्चेत असतात नेहमीच प्रमोद मडवी. आणि या त्यांच्याच गावचे पुरस्कर्ते आहेत मनोज खंडागळे. आणि समर बघा खुश आहेत, आधी वडिलांजवळ गे थोडीशी भेट घेतली आणि सांगितले की नक्कीच कदाचित बोलले असेल पप्पा चांगली बॅटिंग तुम्ही या मॅचमध्ये केली. मॅच समरी आपण पाहिली, श्रीनाथ पाटीलने 13 चेंडूमध्ये 23, मनोजने 10 बॉलमध्ये 21, सुभाष पाटीलने 7 बॉलमध्ये 14, पहिल्या डावात कोमलने 15 बॉलमध्ये 25 केले होते. मात्र प्रल्हादचे 17 धावा आपण पाहिल्या. आणि आता या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आम्हाला सांगतील आमचे स्कोरर. संघटनेचे उपाध्यक्ष प्रकाश म्हात्रे दादांचे आगमन झालेले, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. आणि आता आम्ही मॅन ऑफ द मॅच घोषित करणार आहोत.